आणि महाराष्ट्रातल्या अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये। याच संदर्भातल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स बघूया। लहान मुलींवर वृद्धांकडून अत्याचार होण्याच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीयेत। नराधमांना फाशी देण्याची मागणी सगळ्या स्तरातून होतीये। या सगळ्या घटना ऐकून पालकांमध्येही प्रचंड भीतीचं वातावरण आहे। पुण्यामध्ये एका तरुणीवर प्राणघातक हल्ला झाला। दुसरीकडे एका मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला। बीडमध्ये 10 वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाला। वर्ध्यामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली। जळगावमध्ये पत्नीची हत्या झाली। शिरूरमध्ये 2 तरुणींवर अत्याचार झाले। नाशिकमध्ये विवाहितेनं हुंड्याच्या कारणाने आत्महत्या केली। सोलापूरमध्ये एका मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाले। राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून समोर येणाऱ्या या अत्याचाराच्या घटनांबद्दल सामाजिक कार्यकर्त्या वृषाली मगदूम यांनी काय म्हणणं व्यक्त केले बघूया। आज लैंगिक अत्याचार आणि बलात्काराचं प्रमाण इतकं प्रचंड वाढलेलं आहे, जणू काही या घटनांची मालिकाच चालू आहे असं वाटतं की एक घटना कानावर आली की दुसरी घटना। आज आपण गेल्या आठवडाभर अतिशय सुन्न होऊन या घटना सगळ्या ऐकत आहोत आणि याच्यामध्ये विशेषतः आपल्या चिमुकल्यांच्यावर, लहान मुलींच्यावर जे काही बलात्कार होत आहेत आणि घरातल्या परिचित व्यक्तीकडून होत आहेत, विशेषतः वृद्धांच्याकडून होत आहेत, ही अतिशय गंभीर आणि दुर्दैवी बाब आहे असं मला वाटतं। आज जेव्हा आपण आकडेवारी महाराष्ट्रातली सांगतो तेव्हा रोज 24 बलात्काराच्या घटना घडत आहेत। म्हणजे तासाला एक बलात्कार होताना आपणाला दिसतो आहे। अतिशय गंभीर बाब आहे। 1.5 लाख महिला बेपत्ता आहेत गेल्या वर्षभरामध्ये आणि बालिकांच्यावरील अत्याचार आणि बलात्कार 2025 मध्ये 13,000 पॉस्कोचे गुन्हे नोंद झालेले आहेत। पण हे नोंद झालेले गुन्हे आहेत, पण यापेक्षाही या चिमुकल्यांच्यावरच्या अत्याचाराचं प्रमाण अधिक असणार आहे, जास्त असणार आहे असं वाटतं।